श्री गणेशाय नमः। एकादशी व्रतकथा। पुत्रदा एकादशी। श्रावण शुक्ल पक्ष। हजारो वर्षांपूर्वी महिष्मती नगरात महिजित नावाचा राजा राज्य करीत होता। तो धर्मवीर, दानवीर तसाच शूर आणि कर्तव्यदक्ष होता। प्रजाहित करता राजा असल्यामुळे प्रजाही राजावर फार प्रेम करीत असे। सर्व सुख राजाच्या पायाशी लोळण घेत होते। राजाला फक्त एकच दुःख होते, त्यांच्या पोटी संतान नव्हते। संतान प्राप्तीसाठी राजाने होम, हवन, ब्राह्मण भोजन तसाच अतोनात दानधर्म केला, पण त्यांना संतान प्राप्ती झालीच नाही। एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याची व लोमश ऋषींची भेट झाली। राजाने आपले दुःख लोमश ऋषींना सांगितले। लोमश ऋषींना राजाचा पूर्वजन्म आठवला। नंतर ऋषी राजास म्हणाले, राजन, पूर्वजन्माच्या पुण्यकर्मानुसार तू राजा झालास, पण पूर्वजन्मी तुझ्या हातून एक फार मोठी चूक झाली। ती चूक अशी: एक नुकतीच व्यायलेली गाय जलाशयावर पाणी पिण्यास आली होती। त्या गायीस तू पाणी पिऊ दिले नाही, गायीस मारून हुसकावून लावलेस। माराच्या धाकामुळे गाय वासरू सोडून निघून गेली। त्या गायीची आणि वासराची परत भेट झालीच नाही। केवळ याच कारणाने तुला या जन्मी संतान नाही। जर तू श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी व्रत करशील तर तुला जरूर पुत्रप्राप्ती होईल। लोमश ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने श्रावण शुक्ल एकादशी व्रत केले। थोड्याच दिवसांत त्यांना पुत्रप्राप्ती झाली। हे व्रत पती पत्नी दोघांनी मिळून करावयाचे आहे। द्वादशीस पुत्रवती सवाष्णीस भोजन देऊन तिची खणा नारळाने ओटी भरावयाची आहे। द्वादशीस ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी। पुत्रप्राप्तीसाठी आणखी एक शाबरी तोडगा। श्रावण शुक्ल एकादशीपासून 11 दिवस गाईला गूळ डाळ अथवा गूळपीठ खाण्यास द्यावे। एकादशी व्रत नियमपूर्वक पाळावे। या एकादशीस भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे। ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणेल त्याला वावा। कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई। ऐसा भक्त राजगुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा। इतुके न देवे तुझ्याने, माझे करी निसंतान। दोही माझी एक लेखा, बोले केशवदास चोखा। विठ्ठल 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 विठ्ठल, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई। विठ्ठल 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 विठ्ठल।